आणि दरवाजा सागाचा दरवाजाच्या आतमध्ये गेल्यावर व्हाईट कलरचा रंग हॉल जो स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहे 350 स्क्वेअर फूटचा हॉल. आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यावर किचन मेटॅलिक किचन. चला पुढच्या मॅच मध्ये डिस्कस करू या विषयावर. सामन्याला सुरुवात मीरज धोरे आहेत बॉलिंग करताना. तारदेव विनस मधून स्वप्नील आणि अनिकेत नाईस रॉंग हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. स्पार्टन 11 बपनील आणि मीरज ठोकलेला आहे आणि वाचवलेली आहे. सुंदरचं क्षेत्ररक्षण करंजी. धाव संख्या झाले 1. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. एकामध्ये एक. खा गुळाचा केक. मी गुळाचा म्हटलेला आहे याची नोंद घ्यावी. सुंदर गोलंदाजी तसंच दुसरा सुंदर फलंदाजी ही. धाव संख्या झाली आहे 2. 2 चेंडू 2 धावा. पहिल्या षटकातील तीसरा चेंडू. नमस्कार दोस्तों, यह है सेमीफाइनल का मुकाबला और आप ये स्टेट फॉर देख सकते हैं. ये मुकाबला सुंदर क्षेत्ररक्षण और ये मुकाबला चल रहा है लाइव यूट्यूब चैनल पे हमारे. और आप देख सकते हैं धीरज मोरे की ये बहुत ही बेकार भयावह बॉलिंग और सामने स्ट्राइक पर है अनिकेत आंधळे जी. और आप देख सकते हैं ये जो मुकाबला है दोनों तरफ से तराजू भारी शॉट है. ये झगड़ी दिया है यहाँ पे. धाव संख्या झाली आहे 9. क्या हो गया? धाव संख्या झाली आहे 10. ओ जी 3 चेंडू 10 धावा. सॉरी, चुकीची दुरुस्ती. धाव पहिल्या षटकातील 5वा चेंडू. धाव संख्या झाली आहे 10. सुंदर अशी कॅच होती पण गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं आहे. अशा प्रकारे संदेश उगाच ऍक्टिंग करायला हात घातला आणि वाट लावला त्या कॅचची. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली 11. ओजी बॉलरच फिल्डिंग करतोय. बॉलरच फिल्डिंग करतोय. बॉलरच षटक संपलेला आहे. बॉलर्स बॉलिंग करतोय, बॉलर्स फिल्डिंग करतोय. काय कळत नाही काय चाललंय. बिनगडी बाद 13 धावा. स्पार्टस 11 हे संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. स्कोर काय आहे? धाव संख्या 13. आवाज सामन्याला सुरुवात करण्यात यावी कृपया करून. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार हो तू राधा मी तुझा गो किसना. स्कोर जन्मोजन्मीचा गो धाव संख्या 13. तू राधा मी तुझा गो किसना. अगो सुषमा. खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. वेळेचं बंधन आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि सुंदर असा टोलवलेला आहे पण गचाळ क्षेत्ररक्षणामुळे फलंदाज धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या झाली 14. बिनगडी बाद 14 धावा. इझी पकडलेला आणि नो. धाव संख्या 15. 2 चेंडू 15 धावा. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सुंदर गोलंदाजी तसेच सुंदर फलंदाजी. फलंदाज धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या 16 आणि सुंदर असा शॉट. फलंदाज 6 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. धाव संख्या झाली आहे 22. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. फलंदाज 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या 23. बिनगडी बाद 23 धावा.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा नटीवाणी सिनेमावाणी मधुबाला मधुरी धाव संख्या 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू कुणालजींकडून. कुणालजी हा ठोकलेला आहे आणि कॅचचा इशारा पण सुटलेला आहे. हा कॅच. गचा क्षेत्ररक्षण त्यामध्ये फलंदाज 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. धाव संख्या झाली आहे 25. 2 षटकं संपलेली आहेत. स्पार्टन 11 हे संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात आहे. बिनगडी बाद 25 धावा. फक्त 2 ओव्हरमध्ये 25 खेळाडूंना धावा. विनंती आहे की त्याने नियोजन करू नये कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पण घंटा ते काय ऐकणार नाही. स्वतःच खरं करणार. धाव संख्या 25. 25. बिनगडी बाद 25. बॉलर्स नेम करण हे संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. आणि शाहूकार हा कोण आहे. फलंदाज बाद झालेला आहे. 2 धावा. धाव संख्या 27. 1 चेंडू 27 धावा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फैयाद आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. फलंदाज झेल बाद झालेला आहे. मीरज धोरे यांचा हा सुंदर प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यश. धाव संख्या झाली आहे 27. बॅट्समन नेम ओमकार सोनावणे. 27. 2 गडी बाद 27 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर सुंदर. आता कुठेतरी चुरस वाढलेली आहे या मॅचची. फैयाद ऑन स्ट्राइक. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू. कॅच होती पण सोडलेली आहे. पण विकेट गेला आहे. सुंदर. सफेद चेंडू पण त्यामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. 85 वाद घालू नये. 85 वाद घालू खेळाडूंना नये. विनंती आणि कर्णधारांनाही विनंती की त्यांनी 85 वाद घालू नये आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. एवढं सहकार्य केलं आणि आता पण सहकार्य करा. विजयजी नॉन स्ट्राइक आणि स्ट्राइक वर ओमकार. बॉलिंग करण. धाव संख्या 29. पंच पहिल्या षटकातील 5वा चेंडू. धाव संख्या 29. ओमकार. विजय. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. हॅलो. सर्व बाकीच्यांनी बाहेर यायचं. बाकी पंच बघून घेतील. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर असा शॉट पण अपयश. आणि सुंदर. विजय सर स्ट्राइक. धाव संख्या झाली आहे 30. 2 गडी बाद 30 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. फलंदाज 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. स्पार्टन्स
इलेव्हन्स या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती की त्याने आपले प्लेयर मैदानामध्ये लगेच ताबा घ्यायचा आहे. स्पार्टन्स 11 या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. वेळेचं बंधन आहे आपल्याला, याची कृपया क्रीडा रसिकांनी तसेच क्रीडा खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि लवकरात लवकर मॅच सुरू करण्यात यावी. जेवण आलेलं आहे. हॅलो, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी. रितेश खैरे लपून बसलेले आहेत या ठिकाणी. बॅट्समन नाव काय? बॅट्समनचं नाव आहे ऋतिक आणि प्रणय नॉन स्ट्राईकला. हा, इथे स्ट्राईकवर ऋतिक सांगळे आणि तिकडे नॉन स्ट्राईकवर प्रणय. स्पार्टन 11 या संघाला विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. ताडते विनर्स बॉलिंग करतायत स्वप्नील. हे संघासाठी पहिलं आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. इझी गेम आहे स्पार्टन 11 साठी. इतका मोठा डोंगर नाहीये, पण बघूया काय करतायत. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. एक रन, एक बॉल, एक रन. सुंदर गोलंदाजी स्वप्नील. जीविका ज्या घरी 5 करोड पोहोचलेले आहेत याची नोंद घ्यावी. कॅच. दुसरा सुंदर असं क्षेत्ररक्षण विजय सरा यांचं. सुंदर असा झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या झाली आहे 1. पटापट बाहेर यावं हरलेल्या संघाने. 1 गडी बाद, 1 धावा. आणि तसेच सुंदर गोलंदाजी करत आहेत. पण मला कळत नाही स्ट्रॅटेजी का बदलली गेली नाहीये अजूनही. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. सुंदर असा विकेट. सुंदर अशी गोलंदाजी. फलंदाज. हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी मिळू शकतो स्वप्नीलजींना. जर स्वप्नीलजींनी हॅट्रिक घेतली तर अब्दुल्ला सरांकडून सरळ स्ट्रेट फॉरवर्ड 5 किंगफिशरचे बॉक्स, सॉरी क्वीन फिशरचे बॉक्स नहीं, क्वीन फिशर भाई वो यूट्यूब पे ये आ जाते, रेड आ जाते सीधा, नाम लेंगे. करण त्रिपाठी स्ट्राइक एंड ऋतिक नॉन स्ट्राइक. स्वप्नील बॉलिंग. नो दिलेला आहे या ठिकाणी अंपायरने. 2 रन आलेले आहेत या ठिकाणी. ऍक्च्युली हा खेळ जो आहे तो शक्तीचा नाही, युक्तीचा खेळ आहे हे दाखवून दिले करण त्रिपाठी. त्यावर 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि आज तुम्ही पाहू शकता पुढचा धाव संख्या झाली आहे 3. पहिल्या षटकातील 4था चेंडू. आणि चुरस वाढलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे पाहू शकतो. धाव संख्या 3. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. आणि तुम्ही आता पाहू शकता पुढचा चेंडू लगावलेला आहे आणि छगडा पण नाही. पुढच्याला छप्पर काढा तर छगडा जाऊ शकतो. शेवटचा चेंडू. आता मला काय दिसत नाही. धाव संख्या झाली आहे 4. 1 गडी बाद, 4 धावा. जरा जोरात मार. सुंदर असा शॉट लगावलेला आहे पण अपयश. सुंदर क्षेत्ररक्षण. शक्तीला यश नाही मिळत आहे कारण युक्ती यूज करणं गरजेचं आहे या खेळामध्ये. धाव संख्या झाली आहे 5. सुंदर अशी ऍक्टिंग प्लॅनिंग करण्याची. स्पार्टन 11 या संघाला विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. प्लॅनिंग कदाचित चुकलेली दिसते थोडीफार स्पार्टन 11 ची.
रिव्ह्यू मला कळत नाहीये हे खेळाडू का आपली गोलंदाजाला विनंती आहे की त्यांनी सामना थांबवायचा आहे. खेळाडूंनी शांतता पाळावी. रिव्ह्यू घेत आहेत पंच. तुम्ही काळजी करण्याची गरज अजिबात नाहीये. डीजे 2 मिनिटे शांत पाळावी. रिव्ह्यू येण्याची गरज. हा डॉट बॉल आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या झाली आहे 5. ठोकलेला आहे पण सुंदर अशी गोलंदाजी तसेच सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. रिव्ह्यू कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय बोलतो मित्रा. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे आणि पंचांशी वाद घालू नये. आणि पंचांनी पण नोंद घ्यावी की तुम्ही विरारमध्ये राहता. पहिल्या षटकातील दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू. पुढचा चेंडू लगावलेला आहे पण अपयश आहे. येत आहे छगडी चौकी मारायला. फलंदाज धावती 2 चेंडू घ्यावी शिल्लक. लागते. धाव संख्या झाली आहे 6. हा माणूस काहीतरी करू शकतो अशी आशा. लगावलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण अनिकेत सर यांच्याकडून. सुंदर असं आता क्षेत्ररक्षण. कुठेतरी मला वाटतं ह्या स्पार्टन 11 मध्ये थोडा जोश येतो आहे. स्पार्टन 11 बाहेरून जर प्रोत्साहन दिला तुमच्या संघाला तर खूप बरं होईल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ठोकलेला आहे पण एक रन काढतायत. 2 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या झाली आहे 8. 1 गडी बाद 8 धावा. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज स्पार्टन 11 या संघाला आहे. 6 चेंडूंमध्ये 25 धावा. स्पार्टन 11 ची जी टीम बाहेर उभी आहे. संघ जो बाहेर उभा आहे तर तुम्ही संघाने जर तुमच्या खेळाडूंना जर प्रोत्साहन दिलं तर काहीतरी होऊ शकतं असं मला दिसतंय. काहीसं पोकेमॉन सारखे बसू नका. खरं तर खेळाडूंना गरज असते एनर्जीची आणि ती एनर्जी त्यांचा संघच देऊ शकतो. आणि या ठिकाणी हाईप खाताना सुंदर अशी गोलंदाजी इम्रान या सरांची. सुंदर अशी गोलंदाजी. छगडा पण सुटलेला आहे. 2 रन. 3 रन. आणि खरं सांगू हा जो सामना आहे ना चीटर वर्सेस चीटरचा सामना आहे. खरं सांगतो तो काही संघ चीटर आहे ते एकमरचे. आता हे एव्हाना सर्वांना कळलं असेल म्हणून मी स्पष्ट बोललो. 22. स्पार्टन 11 या संघाला 4 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. होऊ शकतं. अशक्यही शक्य करतील स्वामी. छगडा लगावलेला आहे. ए ऋतिक इकडे समोर. खोबऱ्या इकडे मागे बाजरे इकडे. अरे सफेद चेंडू आणि त्यावर षटकार टोलावलेला आहे. असं सुंदर आता कुठेतरी एनर्जी आली आहे ऋतिक यांच्यामुळे. हा काहीतरी करू शकतो. हा माणूस आयुष्यात काहीतरी करू शकतो असा मला आशा आहे याच्यावर. 15 पाहिजेत फक्त 15. 2 छगडी खतम. बिंदास खेळायचं आहे. चार चेंडूंमध्ये 15 धावांची गरज.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घालू नये असो. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज स्पार्टन 11 या संघाला आहे. 3 चेंडू 13 धावा. कृपया खेळाडूंना विनंती आहे की पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद टीम बाद. खेळाडूंना विनंती की त्यांनी सहकार्य करा. तीन चेंडूंमध्ये आणि 13 धावांची गरज स्पार्टन 11 या संघाला आहे. आणि ओमकार असा यांचा सुंदर असा प्रेशर मध्ये खेळला गेला आणि फलंदाज बाद झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक आणि हा सामना टाय सुद्धा होऊ शकतो असं काही धाव संख्या प्रेक्षकांचं झाली आहे म्हणणं. 21. पण काहीशी या सामन्यात चुरस आलेली आहे, वेगळी असं वळण लागू शकतं या सामन्याला. 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज स्पार्टन 11 या संघाला आहे. दोन चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज स्पार्टन 11 या संघाला आहे. 2 बॉल 12 रन. एक चेंडू मध्ये 11 धावांची गरज स्पार्टन 11 या संघाला आहे. दोन्ही संघांसाठी जोरदार डाळायला पाहिजे. दोन्ही संघांचा अटीतटीचा मुकाबला. विनर्स हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि टर्फच्या बाहेर कोणाच्या गाड्या पार्किंग केल्या आहेत तर त्यांनी त्या 2 गाड्या व्हाईट कलरच्या आहेत त्या 2 गाड्या काढाव्या, कारण तिथे सीझन चालू केलेली आहे. गाडी डॅमेज होऊ शकते. सेमीफायनल दोन्ही संघांनी ग्राउंड खाली करायचं आहे. पुढच्या संघांनी